हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई पोलीस शिपाई भरती पदासाठी 2021-22 मध्ये कट ऑफ किती लागेल याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि या सर्व PDF जे आहेत त्या आपल्या टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहेत. म्हणून त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तसंच आपलं यूट्यूब चॅनल, ज्याच्यावर असे अपडेट्स नेहमी तुम्हाला भेटत असतात, म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, मुंबई पोलीस शिपाई भरती 2021-22चा फायनल कट ऑफ किती लागला होता, त्याचबरोबर जागा किती होत्या, ग्राउंड पेपर दोन्ही मिळून कट ऑफ किती लागला होता हे आपण पाहूयात. बघा, ओपन साठी या ठिकाणी 2690 जागा होत्या. ग्राउंडचा कट ऑफ हा 40 मार्कावर होता. पेपर 81, असा 121 मार्कावर या ठिकाणी तुम्हाला कट ऑफ पाहायला मिळेल. ठीक आहे. ओबीसी कॅटेगरीच्या टोटल जागा या ठिकाणी 1344 एवढ्या होत्या. ग्राउंडचा कट ऑफ हा 35 मार्कावर होता. पेपरचा कट ऑफ हा ठिकाणी 82 मार्क आणि 117 असा असणारा त्या ठिकाणी कट ऑफ लागलेला होता. पेपरचा कट ऑफ म्हणजे याचा अर्थ या वरच्या असणाऱ्या मुलांना इकडं असणारं शेवटला संधी मिळाली होती. नाही तर पेपरचा कट ऑफ कसा असतो, पेपरचा काही कट ऑफ वगैरे असत नाही, दोन्ही मिळूनच शेवटी कट ऑफ लागतो. आलं लक्षात. पुढचा आहे त्या ठिकाणी SC कॅटेगरी. तर या SC कॅटेगरीला एकूण जागा होत्या 920, ज्याच्यापैकी ग्राउंडचा कट ऑफ 34 मार्क होता. ज्या मुलांनी 80 पर्यंत मार्क घेतले होते, ज्यांचे टोटल 114 झाले होते, असे असणारे सिलेक्ट झालेले होते. पुढची कॅटेगरी ST कॅटेगरी, 495 जागा आणि फायनल कट ऑफ 190 लागलेला होता. EWS कॅटेगरी 708 जागा, टोटल कट ऑफ 116 मार्कावर असणारा गेलेला होता. VJA कॅटेगरी 312 जागा, 118 मार्कावर असणारा कट ऑफ लागलेला होता. त्याच्यानंतर NTB कॅटेगरी 118 मार्कावर असणारा कट ऑफ लागलेला होता. NTC 119 मार्क, NTD 119. SCBC माझ्याकडे माहिती उपलब्ध नव्हती म्हणून तो ब्लँक सोडलेला आहे. SEBC 118 मार्क. अशा पद्धतीमध्ये कधीचा पहिला आपण 2021-22 मध्ये जी भरती झालेली होती त्याचा कट ऑफ किती गेलेला होता, कास्टनुसार, तसंच ग्राउंडचा कट ऑफ, तसंच लेखीमध्ये जास्तीत जास्त इथपर्यंतच्या पुढच्या मुलांना बोललो होतं. असा एकूण कट ऑफ मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलाय 21-22चा. ही असणारी PDF आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा 21-22ची 22 असणारी आपली आत्ताची करंट भरती आहे, जिला आपण ऍक्च्युअल मध्ये ती 22-23ची आहे, पण 24-25 मध्ये सुरू आहे, म्हणून 24-25 वाली जी आहे ती असणारी दाखवणार आहे. या सगळ्या PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहेत, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्याचबरोबर असे अपडेट्स नेहमी पाहत राहण्यासाठी आपलं चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना, मैत्रिणींना शेअर करा. त्यांना पण अंदाज येईल की मागच्या वेळेस एवढा कट ऑफ लागलेला होता, यावेळेस असा कट ऑफ लागू शकतो. हा अंदाजित कट ऑफ आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मागच्या वेळेस जसा लागला होता तसाच लागायला पाहिजे असं काही असत नाही. पेपरची क्वालिटी, मुलांची संख्या, या सगळ्या गोष्टी पण इथं मॅटर करत असतात. असो, पुढचं बघा. आता आपण सध्याची जी भरती आहे याच्यामध्ये टोटल जागा आणि त्याचबरोबर या ठिकाणी असणारा कट ऑफ किती लागू शकतो याची माहिती पाहूयात. सुरुवातीला आपण जागा किती आहेत या भरतीमध्ये ते पाहूयात. बघा, इथं तुमच्या समोर हा चार्ट आहे, हा ऑफिशियल चार्ट आहे. ही असणारी ऍड या ठिकाणी पोलीस भरतीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे, तिथूनही तुम्ही डाउनलोड करू शकता. बघा, टोटल जागा या ठिकाणी 2572 इतक्या असणाऱ्या जागा मुंबई पोलीस भरतीमध्ये होत्या म्हणण्यापेक्षा आताही आहेत. अजून पूर्ण भरलेल्या नाहीत, कारण एकही भरलेलं नाही, कारण पेपर झालेला आहे, लिस्ट लागायचे आहेत. तर बघा, कास्टनुसार जर बघितलं तर SC साठी 334, ST 180, NT VJA 77, NTB 64, NTC 90, NTD 51, SBC 51,
ओबीसी 489, SEBC 257, EWS 257 आणि ओपनसाठी 722 जागा, अशा या जागा या ठिकाणी या वर्षीच्या, ज्याच्यामध्ये सर्वसाधारण बघितलं SC सर्वसाधारण 99, महिलांसाठी 100, ST सर्वसाधारण 54, ST महिला 54, VJA सर्वसाधारण 23, VJA महिला 22, NTB सर्वसाधारण 20, NTB महिला 19, NTC सर्वसाधारण 26, NTC महिला 26, NTD सर्वसाधारण 14, NTD महिला 14, SBC सर्वसाधारण 14, SBC महिला 14, OBC सर्वसाधारण 148, OBC महिला 147, SEBC सर्वसाधारण 76, महिला 77, EWS सर्वसाधारण 76, महिला 77, ओपन सर्वसाधारण 217, महिला 217, अशा पद्धतीमध्ये असणारी इथली जागेची वाटणी आहे. बाकी तुम्ही असणारे हे सर्व पाहू शकता. तर आता तुमचा झालेला पेपर, आलेली आन्सर की, या सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढं या वर्षीचा मुंबई पोलीस शिपाई पदासाठीचा कास्टनुसार महिलांचा तसंच पुरुषांचा म्हणजे जनरलचा कट ऑफ किती लागू शकतो याची संपूर्ण माहिती आता आपण घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, त्यांना पण एक अंदाज येईल. बघा, ओपनसाठी या ठिकाणी कट ऑफ लागू शकतो 131 ते 135 या दरम्यान. महिलांचा कट ऑफ 118 ते 124 या दरम्यान लागू शकतो. ओबीसीचा कट ऑफ सर्वसाधारणचा 127 ते 132 या दरम्यान लागू शकतो. त्याचबरोबर महिलांचा कट ऑफ हा 113 ते 118 या दरम्यान लागू शकतो ओबीसींचा. SC जनरलचा कट ऑफ हा 125 ते 130 या दरम्यान लागू शकतो. महिलांचा कट ऑफ हा 111 ते 116 या दरम्यान लागू शकतो SC कॅटेगरीचा. बाळांनो, परत एक वेळ सांगतो की इथं स्पष्ट शब्दात लिहिलेला आहे, हा कसा कट ऑफ आहे, अंदाजित कट ऑफ आहे. याच्यामध्ये मी कुठेही असा दावा केलेला नाहीये की असा सेम टू सेम डिक्टो असणारा कट ऑफ लागेल. हा माझा वैयक्तिक अंदाज आहे, त्यामुळं कमेंट बॉक्समध्ये ज्ञान पाजळायचं नाही. आलं लक्षात? चला पुढचे कॅटेगरी पाहूयात. ST कॅटेगरी जनरलचा लागू शकतो 123 ते 127, तर ST महिलांचा लागू शकतो 108 ते 112. EWS कॅटेगरी 117 ते 122 या दरम्यान लागू शकतो. कदाचित याच्यामध्ये 1-2 मार्क वाढू शकतात अजून. महिलांसाठी 109 ते 114 EWSचा लागू शकतो. पुढची कॅटेगरी VJA कॅटेगरी 127 ते 131 या दरम्यान लागू शकतो. तर VJA महिला या असणाऱ्या 114 ते 119 या दरम्यान लागू शकतो. पुढची कॅटेगरी NTB कॅटेगरी 128 ते 133 या दरम्यान NTBचा लागू शकतो जनरलचा. तर महिलांचा 113 ते 119 या दरम्यान लागू शकतो. NTC पाहू सुरुवातीला. NTC कॅटेगरी 126 ते 131 या दरम्यान NTC जनरल लागू शकतो. तर महिलांचा NTCच्या 112 ते 117 या दरम्यान लागू शकतो. NTD कॅटेगरी 129 ते 134 या दरम्यान असणारा NTDचा कट ऑफ जनरलचा लागू शकतो. तर NTD महिला 114 ते 119 या दरम्यान लागू शकतो. SBC कॅटेगरी विमाप्र 125 ते 130 या दरम्यान लागू शकतो. तर महिलांचा यांच्या 115 ते 118 या दरम्यान लागू शकतो. शेवटची कॅटेगरी SEBC कॅटेगरी 127 ते 132 या दरम्यान. तर महिला या ठिकाणी 114 ते 120 या दरम्यान असणारी SEBC कॅटेगरीचा कट ऑफ लागू शकतो. अशा पद्धतीमध्ये आपण सर्व मुंबई पोलीस शिपाई पद जे होतं याच्यासाठी अंदाजित कट ऑफ किती लागू शकतो तसंच मार्क्स या ठिकाणी आपण घेतलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.